प्रेक्षकांनो, आज इराची खास बयोला त्रास द्यायची पार्टी झाली आहे. म्हणजे बयोला इराने मुद्दाम संध्याकाळी घरी बोलवलं आहे. तेव्हा बयो म्हणते संध्याकाळचं ठरलं नाही आहे. तेव्हा इरा तिला म्हणते ठीक आहे, नको येऊ, मग मी दिलेला ॲडव्हान्स परत दे आणि उद्यापासूनही यायची तुला गरज नाही आहे. मग बयो विचार करते नाही नाही, असं करता कामा नये, मग बाबाचा शोध कसा लागेल. आणि ती तयार होते इराकडे जायला. तेव्हा इरा ठीक आहे म्हणून निघून जाते. वैभवी आणि अभिराम दोघं मिळून तिला म्हणतात काही गरज होती का तुला. तिला हो म्हणायची. नको जाऊस तू, दुसरीकडे वाटलं तर काम कर. वयो म्हणते नाही गं नाही, ते माझं घर आहे, ती माझी माणसं आहेत शेवटी, आणि माझा काजवा आहे ना तिथे, तोच नाही आहे गं, मला त्याला शोधायला जावंच लागेल. गौतमीने सुमनला भली मोठी यादी दिली आहे काही पदार्थांची. तिच्याकडे पण पार्टी आहे, तिचे ते लोक येणार आहेत कसल्या तरी प्रोजेक्टसाठी. सुमन म्हणत असते मी छान म्हणजे गावाकडचे पदार्थ करते. तेव्हा गौतमी म्हणते स्वतःचं डोकं चालू नकोस, तुला जेवढं सांगितलं ना तेवढंच कर, आणि पोळ्या नरम कर, करपवू नकोस. बाकीचे पदार्थ मी रेस्टॉरंटमधून मागवून घेईल. तेवढ्यात इरा या सकूमकूला घेऊन आली आहे म्हणजे अंकिता आणि हेतलला. गौतमी म्हणते त्यांना तुम्ही दोघी आज इकडे कशा. तेव्हा त्या म्हणतात की आंटी, इराने आज आम्हाला पार्टी द्यायची ठरवली आहे. प्रेक्षकांनो, आज काहीच दाखवलं नाही यांनी. खरं तर मला कंटाळा आला होता आज बयोचा रिव्ह्यू द्यायला, पण मी देते आहे आणि उशीर झाला त्यामुळेच. तर आता ही गौतमी म्हणते अरे इरा बेटा, आज तुझी पार्टी नको करूस, आज माझी मीटिंग आहे आणि दुष्यंत अंकलचे सुद्धा महत्त्वाचे गेस्ट येणार आहे. पण ऐकेल ती इरा काय. इरा लगेच तिला वाद घालायला लागते की नाही नाही मम्मा, तुझी पार्टी तू दुसऱ्या दिवशी नाही तर कधीही ठेव, तुझा प्लॅन पोस्टपोन कर, पण माझा होणार नाही आहे. मी शब्द दिला आहे माझ्या मित्रमैत्रिणींना. गौतमी आणि तिच्यामध्ये जरा हुज्जत होते त्या गोष्टीमुळे, पण इरा ऐकत नाही. शेवटी इरा तिच्या आईला सडेतोड उत्तर देते की नाही, मी पार्टी करणार म्हणजे करणार, माझा शब्द महत्त्वाचा आहे, तू तुझा शब्द फिरव. तर आता असं बोलून ती निघून गेली आहे. आरव तिला चांगलं सांगायला जातो गौतमीला की अगं मम्मा, तुझ्या लाडामुळेच ती अशी वागती आहे, तिची तू लाड करतेस म्हणूनच हिंमत होते असं वागायची. पण गौतमी आरवलाच ऐकवते. अरे आरव, कमीत कमी ती माझं डॉक्टर होण्याचं स्वप्न तरी पूर्ण करते, पण तू तर ते पण करत नाही आहे. आणि मग ते दुष्यंत गौतमीला कॉल करतात आणि गौतमीला म्हणतात अगं ते लोक अमुक अमुक वेळेला येणार आहेत. गौतमी म्हणते अरे आज आपल्याला पार्टी कॅन्सल करावी लागेल, इराची पार्टी आहे आज. तेव्हा ते दुष्यंत म्हणतात तुला कळतंय का, बरी आहेस का तू, अगं इराला सांग समजावून. तेव्हा ही काय कारण सांगते प्रेक्षकांनो की मी तिला सांगू शकत नाही. अरे शुभंकर, त्याची बायको, मला जेव्हा त्रास देत होते ना तेव्हा इराच माझ्या पाठीशी उभी होती. म्हणजे या दुष्यंताला पण हिने टेपा लावला आहे, म्हणजे खोटं बोलली आहे असं दिसतंय. आणि हे त्यांना खरं वाटतं. ते म्हणतात बरं ठीक आहे, मी सांगतो त्या लोकांना कॉल करून, पण तू न इराचे जास्तीच लाड पुरवतेस. तू बाहेर चल गौतमी, आपण कॉफी शॉपवर भेटूया, कॉफी पिल्यावर तुला बरं वाटेल. आधी गौतमी नाही म्हणते, पण हे दुष्यंत म्हणतात अगं बाहेर पड, बरं वाटेल तुला, जरा फ्रेश वाटेल. मग ती हो म्हणते. असो, तर आता इराने तिचे सगळे मित्र मैत्रिणी जमा केलेत आणि त्यांना म्हणते गाईज एन्जॉय युअर सेल्फ, इराची पार्टी आहे. तर त्यातला हा जो मुलगा आहे ज्याने बयोची रॅगिंग घेतली होती तो म्हणतो की काय ओकेजन आहे गं इरा. त्यावर इरा म्हणते ओकेजन वगैरे काही नसतं. इराच्या मनात आलं की इरा पार्टी करून टाकत असते, आणि तुला ओकेजनच हवं असेल तर थोड्या वेळ थांब, कळेलच तुला. आणि हे सगळेचे सगळे एवढाले पोट्टे तिथे नाचतायत मोठ्या मोठ्याने गाणं लावून. तेवढ्या तिथे खाली बयो आलेली असते. आरव दरवाजा उघडतो तेव्हा सुमन म्हणते बयो तू इथे काय करतेस. तेव्हा बयो म्हणते मला इरानेच बोलवलं आहे की 2 वेळच्या कामाचे पैसे दिले म्हणून, आणि आता पण कामासाठीच बोलवलं आहे. तेव्हा आरवला जरा रागच येतो. तो विचार करतो की बयोला मुद्दाम त्रास देते, मी बघतोच हिच्याकडे इराकडे. तो वर इराकडेच जातो आणि तिला बाजूला घेतो आणि तिला चांगलंच ओरडतो. इरा काय चाललं आहे तुझं, अगं तू अशी नव्हतीस, का वाईट वागतेस तू बयोशी, आणि तू तिला का बोलवलं आहेस, तुला सगळ्यांसमोर अपमानित करायचं आहे ना, मला सगळं माहिती आहे, तुझा हेतू खूप वाईट आहे. इरा अशी वागू नकोस, तू अशी नव्हतीस आधी. आरव नेहमी असंच बोलतो, पण इरा अशीच आहे आणि अशीच होती पहिल्यापासनं. असो, आता बयोवर आल्यावर इराला आणखीन जोश आला आहे आणि ती आरवकडे दुर्लक्ष करून सगळ्या मित्रमैत्रिणींना सांगते की ही ना तुमची सर्वंट आहे, तुम्हाला जे हवं नको ते सगळी सर्व्हिस हिला मागा. तर बयोला या गोष्टीचा राग आला आहे. बयो म्हणते हे काम करायचं ठरलं नव्हतं आपलं. त्यावर इरा म्हणते मी तुझी मालकीण आहे, काय काम सांगायचं ते माझ्या हातात आहे, आणि तुला काम मंजूर नसेलच तर जा निघून काम सोडून, मी कुठे तुला म्हटलंय काम कर. या सगळ्या गोष्टीतून बयोला शुभंकर सापडतील न सापडतील माहीत नाही प्रेक्षकांनो, पण इराला मात्र बयोला त्रास द्यायचं मानसिक समाधान मात्र पुरेपूर मिळणार आहे. आजच्या पूर्ण रिव्ह्यूमधून एवढंच दिसतंय. आता हा आरोप पुन्हा तिच्यावर ओरडतो की इरा अशी नको वागूस, तू खूप सेल्फिश होतीयस.
पण इरा अजून याच्यावरच वसकते. अच्छा हो का, अरे मला माहितीच नव्हतं मी वाईट वागते म्हणून. पण आता इकडे खाली आली आहे बयो, त्या प्लेट्स वगैरे सर्व करते, काही समोसे वेफर्स बरंच काही आहे त्याच्यात. आता बयो म्हणते की अगं सुमन काकी, मला इराने ते वर नेऊन ठेवायचं सांगितलं आहे. सुमन म्हणते अगं बाई तू नको करूस, मी करेल, पण तुला ना काहीतरी सांगायचं होतं, मला चिमटा काढ गं बयो. आता सुमन विसरली आहे सांगायचं, आपल्याला माहिती आहे ती विसरभोळी आहे. बयो म्हणते काय गळते. तेव्हा ते वेफर्स हातात घेतल्यावर तिच्या लक्षात येतं अगं वेफर्स नाही पेपर्स. यांच्या हातातनं कसले तरी पेपर होते बघ, मी बघायला जाणार तेवढ्यात त्यांनी ते ठेवून दिले. बयो म्हणते आपल्याला बघायला मिळतील का गं त्या पेपर ते. तेव्हा सुमन हसायला लागते आणि म्हणते बेडी की खोळी तू, अगं त्यांनी लॉक लावलं आणि त्यांच्याजवळ चाबी आहे, आपल्याला कसे बघायला मिळतील. म्हणजे बयोला असं वाटते कुठलं काही पेपर बघितले तर कदाचित शुभंकरचं हिंट लागेल. पण आता वर जात असते ती, तेव्हा त्या ट्रेमध्ये बरंच सामान असतं. आरवची आणि तिची टक्कर होणार असते, पण आरव तिला सांभाळतो आणि म्हणतो बयो तू मूर्खपणा करतेस. बयो विचार करते आरव दादाला माझी काळजी आहे म्हणून तो हे सांगून गेलाय. आता इरा बघते बयो आली आहे आणि इरा पुन्हा एकदा संधी साधते, सगळ्यांसमोर बयोचा अपमान करते. तुम्हाला माहिती आहे का गाईज, हिची फक्त तोंड ओळख आहे तुमच्याकडे, पण माझ्याकडे हिची पूर्ण ओळख आहे. ही माझी नोकर आहे, माझी मोलकरी नाही, मी हिला पगार देते कामाचा. असं तिने सगळ्यांसमोर बयोचा पाण उतारा केला शेवटी. आणि प्रेक्षकांनो मला खरं सांगा, असं रिअलमध्ये कधी होतं का. हे सगळे एवढाले कॉलेजचे म्हणजे जवळपास बऱ्याच वयाचे मुलं आहेत, हे 20शी तरी पार केली असावीच यांनी नाही का. आणि हे सगळे बयोला फिदी असतात, म्हणजे कोणाला संस्कार मॅनर्स अशातल्या कुठल्याही गोष्टीचा गंध नाही आहे. फायनली त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे, थँक गॉड. आणि पुढे आपण बघतोय की बयोला त्रास द्यायचा म्हणून ही इरा पुन्हा काचा फोडतीये. बयो म्हणत असते मला जाऊ दे, मोकल काकू घेणार नाही घरात मला. इरा मात्र बयोला त्रास द्यायचे पराकाष्ठेचे प्रयत्न करते, असं म्हणायला हरकत नाहीये. दुसरं काय म्हणू प्रेक्षकांनो, खरं तर असं बोलावंसं वाटत नाही प्रेक्षकांनो. चांगला रिव्ह्यू असल्यावर कोणी पण चांगलंच म्हणेल ना, आणि काहीचे काही दाखवलं म्हणल्यावर काहीचे काहीच म्हणणार आहे. तर असा होता आजचा हा रिव्ह्यू. तुम्हाला यावर काय वाटतं ते कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.